राजेंद्र पवार बारामती पोलीस स्टेशन इथे दाखल झालेले आहेत। राजेंद्र पवार आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत। रोहित पवार देखील काही वेळातच बारामती पोलीस स्टेशन इथं पोहोचणार आहेत आणि अजित पवार यांच्या अपघातासंदर्भामध्ये डीजीसीए आणि वेसार कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी ते आज या ठिकाणी येत आहेत आणि या संदर्भात राजेंद्र पवार यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी काय सांगाल, आज भावना समजू शकतो बारामतीकरांच्या भावना? आता इथे जेवढे लोक आले त्याहीपेक्षा घरोघरी लोकांच्या भावना आहेत। कदाचित ते बाहेर सुद्धा पडलेले नसतील, परंतु म्हणजे अजितदादांबद्दलच्या भावना तुम्ही मला विचारण्यापेक्षा दादांनी बारामती घडवली, राज्य घडवलं, त्या दादांना आज त्यांच्या विरोध त्यांच्या अपघाताचा FIR नोंदवला जात नाही। शासन कोणाचं? अजून ती घटना व्हायची। आता इथं जिथं ही घटना घडलेली आहे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, त्यासाठी आता मागणी करणार आहेत सगळेजण आणि मागणी करताना काय रिस्पॉन्स मिळतो नाही मिळतो तो थोड्या वेळाने रोहितदादा आणि सर्व जे नागरिक जमलेत त्यांना समजेलच। पण काल मरीन ड्राईव्हला तुम्ही बघितलं DCP ज्या पद्धतीनं वाद सगळ्याचं मीडिया सगळ्या माध्यमांमधून दिसला, रोहितदादा आक्रमक झाले होते, मग शासन दखल घेतली? आता हे आपण सगळ्यांनी आणि विशेषतः मीडियाने यांनी सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने नागरिकांना न्याय मिळत नाही आहे आणि ज्या पद्धतीने सरकार हे चालवलं जातं तर ते योग्य नाही असं वाटतं। न्याय हा मिळालाच पाहिजे किंवा त्यांना काय म्हणणं मांडायचं आहे ते म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे। त्यानंतर कायदेशीर काय असेल त्या बाबतीत ते पुढे निर्णय घेतील। त्यातल्या टेक्निकलिटी आपण समजू शकतो, पण रोहित दादा गेली महिना झालं प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, म्हणणं मांडतायत शासनाकडे, या सगळ्या गोष्टी जे लूप होल्स आहेत त्यातले सगळे समोर मांडतायत, तरी शासन त्या पद्धतीत रिस्पॉन्स देताना दिसत नाही। सगळं असं का होतं? कोण आता का होतं हे तुम्हीच समजून घ्या ना, मी उत्तर देण्यापेक्षा। आता मग इथून पुढची भूमिका काय असेल? नाही, मी सर्वसामान्य बारामतीकर आणि त्यांच्या भावना ह्या व्यक्त करण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे, त्यामुळे मला पुढचं का सांगता येणार नाही। काय बारामतीकर म्हणून एक काय भावना आहे? म्हणजे दादांचे बंधू म्हणून आहेच, जे काही घडलं जे काय असेल ते सरकारने त्याचा शोध घेऊन जे काय सत्य आहे ते लोकांपुढे आणलं पाहिजे, कारण लोक अजूनही त्या धक्क्यातनं बाहेर पडलेले नाही आहेत। याच्यात शासन म्हणतंय आम्ही ऑलरेडी चौकशी करतोय, ED दाखल आहे, मग परत FIR कशासाठी? म्हणून काल त्यामुळे नोंदून नाही घेतलं? मला यातलं नाही सांगता येणार। मी हे रोहितदादा तुम्ही हे प्रश्न विचारा आणि त्यांचे जे कोण सगळे सहकारी त्यांना प्रश्न विचारा। आम्ही सर्वजण आमच्या आज नाही FIR नोंदवलं करायला म्हणून मी इथं आलेलो आहे। समजा नाही आज पुन्हा एकदा मरीन ड्राईव्ह सारखं जाणार? मला नाही सांगता येणार ते। आमच्या सगळ्या बारामतीकरांच्या ह्याच भावना आहेत की याला उत्तर मिळालं पाहिजे, याला उत्तर मिळालं पाहिजे। हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे जे रोहितदादांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत गेली महिनाभराच्या प्रेस कॉन्फरन्स म्हणून, त्याला उत्तर देणं शासनाचं काम आहे। त्यासाठीच आज आम्ही इथं जमलोत। अशी भूमिका रोहितदादाचे वडील राजेंद्र पवार यांनी मांडलेली। बघू आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये तरी ही FIR नोंदवली जाते की नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, बारामती।